आयटीला तोटा काय आहे, सुरुवातीला पगार चांगला आहे, तुम्ही शार्प असाल तर खूप अपॉर्च्युनिटी, पण तुम्हाला दर 3 वर्षांनी टेक्नॉलॉजी. कोर सेक्टरमध्ये फायदा काय आहे, जे 20 वर्षापूर्वी प्रिन्सिपलवर आहे तेच आज शिकते, फक्त त्याचं वापरायचे टूल्स बदल. आता आजकालची पिढी आहे त्यांना कोणालाही कॅल्क्युलेशन्स मॅन्युअली किंवा व्हिज्युअलायझेशन करायला सांगा विदाउट सॉफ्टवेअर नाहीये. जर तुमचा आयक्यू आणि थॉट प्रोसेस कमी झाला तर प्रॉब्लेम. आपण म्हणतो आयटी बूम आहे, AI बूम आहे, हे पगार आहे. माझ्याकडे असे लोक आहेत आयटी की त्यांना 3-3 वर्ष जॉब नाही. ChatGPT चांगलं आहे, पण आपली विचार करण्याची पद्धत बंद आहे. मेकॅनिकलची मुलं पुन्हा आयटीच प्रिपेअर करतात. एंट्री लेवलला जॉब्स आहेत का तेवढं? आता माझ्याकडे एक परवा CV आला होता, ॲक्सेंचरमध्ये चांगल्या पगारावर होता, 2 वर्ष झालं त्याला जॉब नाही. आता झोमॅटो आणि स्विगीचे डिलिव्हरी बॉय म्हणून काम. सर, जेव्हा आपण इंजिनिअरिंगचं आधी पण आम्ही तुमच्याकडे आलो डिस्कस करताना, सो आपला एक मुद्दा होता की इंजिनिअरिंग आणि तुम्ही बोलत होता. इन्स्टेड ऑफ सर कॅन वी स्टार्ट विथ योगेश ॲज अ नेम. चालेल. कारण मला फ्रँकली स्पीकिंग विथ द अमेरिकन कल्चर दॅट वी वर्क इन, मला सरची सवय नाही. मी ऑफिसमध्ये म्हणतो मी खूप त्रास होतो मला. सो आणि वन दॅट ऍड्स टू द कॅज्युअलिटी. चालेल. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. कारण मी शादी.com मध्ये होते तेव्हा मी अनुपम म्हणून बोलायचे. दॅट इज हाऊ इट इज. सो इट इज बेटर टू, तुम्हाला चालेल आम्हाला. आणि ते काय होतं, आय डोंट नो वेदर यू नो द सर्स फुल फॉर्म. तुम्ही ऐकलं तर परत कधी कोणाला सर म्हणणार नाही. ओके. सो इट इज कॉल्ड एज, वेदर इट इज ट्रू ऑर रॉंग इज आय डोंट नो, बट इट इज कॉल्ड एज स्लेव्ह इन रिस्पेक्ट. ओके. सो तिथं जरी डोनाल्ड ट्रम्पला करायचं असेल तरी डोनाल्डच म्हणतात किंवा म्हणजे काय असेल ते म्हणतात. इट्स नॉट कॉल्ड की प्रेसिडेंट सर वगैरे. ओके. आणि मग तुम्ही आता ज्या वर्क इथे काम करतात तिथे तुम्हाला योगेश मला खूप, मी योगेश म्हणतात, YD म्हणतात, व्हॉट एव्हर इट इज, बट आय डोंट केअर. सो यू हॅव टू डू इट विथ नेम, सो यू फील इट वन लेवल. बेस्ट. म्हणजे हे ऍक्च्युली आम्ही खूप ठिकाणी ऐकलंय, पण जेव्हा बोलायची वेळ येते की तेव्हा समोर दुसऱ्यानं आता म्हणजे जे कोणी एक्सपोजर झाले ते कोणी सरला काही म्हणत नाही. बरोबर. मी एक्सपेक्टेड सर, माझ्याकडे मी सर म्हटलं, मी कोणाला माझ्या US तो असे बघतात कोण सर म्हणून. आय टॉक विथ $1 billion presidents, it as with the name. येस योगेश. आपण त्यांना YD म्हणूया. YD. फक्त आमच्या प्रेक्षकांना सांगा की नक्की तुम्ही काय काम करता आणि कशात काम करता आणि तुमचं जर्नी काय होतं आतापर्यंत. सो जसं बऱ्याच महाराष्ट्रीयन लोकांचं 70-75 किंवा 80च्या आधी मिडल क्लासमध्ये जन्म झाला. वडील गव्हर्नमेंट जॉबमध्ये, ST मध्ये, आई हाऊसवाईफ. तर शिक्षण सगळं झालं, शिक्षणाला महत्त्व होतं. बरेच कष्ट घेतले, सैनिक शाळेत शिकलो, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केलं, सिव्हिल इंजिनिअरिंग MITतनं, पोस्ट ग्रॅज्युएशन गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, कारण त्यावेळेस एकच कॉलेज होतं. सगळं शिक्षण मेरिटमध्ये झालं, त्यामुळे कुठं काही ॲडमिशनची कधी काही प्रॉब्लेम आले नाही. त्यानंतर मी मोठी कंपनी गॅमन इंडियात कामाला लागलो मुंबईला. तिथे 2 वर्ष केलं. तिथून किर्लोस्कर कन्सल्टंटला आलो, तिथं जवळपास 2-1 वर्ष केलं. आणि मग आत्ता ज्या फील्डमध्ये काम करतो तिथं अपॉर्च्युनिटी मिळाली मोठ्या कंपनीत, अमेरिकन MNCत ॲज ए पहिल्या 5 एम्प्लॉईत. तिथल्या एक्सपोजरवर कळलं की अशी कामं पण येतात. मग त्याच्यात ती कामं एक्सप्लोर करायला सुरू केली. 2-3 अमेरिकन लोकांसाठी भारतात कंपन्या चालवल्या 10-12 वर्ष. 1 जानेवारी 2003 पासून ऑफिशियली ह्या इंडस्ट्रीत आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर ह्या इंडस्ट्रीत कंटिन्युअस 22 वर्ष काम करणारे तुम्हाला खूप कमी लोक मिळतील. ह्या इंडस्ट्रीत म्हणजे ही इंडस्ट्री म्हणजे आम्ही करतो सर्वेचं डिझाईन, सर्वेचे ड्रॉइंग, सर्वे जे आपण फील्ड सर्वे करतो. आणि दुसरं लँड प्लॅनिंग, इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग, जे आपल्या भारतात म्हणजे केलं जात नाही का तेवढं महत्व दिलं जात नाही. आपण सगळे घरं बघायला बघतो, आपण इन्फ्रास्ट्रक्चर बघत नाही. किंवा आपण काय आहे ते स्मार्ट सिटी करतो तेव्हा फक्त सगळीकडे आयलोप वेगवेगळ्या गोष्टी बघतो, पण पाऊस पडल्यावर रस्त्यावर पाणी असतं ते कोणी विचार करत नाही. तर ते आम्ही सगळं अमेरिकेत डिझाईन करतात, आम्हाला ह्याच्यातनं शिकलो, तर त्या गोष्टीत करतो. त्यामुळे ते युनिक काम आहे, निश मार्केट आहे. आणि आता 22-23 वर्ष झाल्यामुळे आमच्या कंपनीची मोनोपोली आहे सॉर्ट ऑफ, म्हणजे लोक सगळीकडे फेल झाले की आमच्याकडे येतात. सो आणि आपल्याला पण आज ह्या सब्जेक्टवर बोलायचं आहे. सो तोच इंजिनिअरिंग म्हटल्यावर
ज्यांनी सुरुवातीला केलं होतं किंवा माझी बॅच होती, फॉर एक्झाम्पल मी 2012ला इंजिनिअरिंग आलो, तर तेव्हा आम्हाला माहीत नाही का पण मेकॅनिकल एकच माहीत होतं, कारण तेव्हा मेकॅनिकलचा कट ऑफ पण जास्त असायचा. आता इव्हेंच्युअली असं झालं आहे की आय टीचे पगार, आय टीतलं सगळं बूम यामुळे असं झालं की लोकांना फक्त आय टी आणि इंजिनिअरिंग हे सिनोनिमस वाटायला लागलं. पण त्याचवेळी मग कोर सेक्टर ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, मग त्याच्यात नक्की संधी आहेत का, त्यात तेवढा पगार भेटतो का जेवढी आय टीची झाली तेवढी. सो मला ते सुरुवातच इथून करायची की हे कोर सेक्टरला खरंच तेवढी डिमांड आहे का, किंवा ती डिमांड ओव्हरशॅडो का होते. कोर सेक्टरमध्ये काय येतं आधी ते सांगा. हा, सो आता कोर सेक्टरमध्ये तुम्ही बघितलं तर इन जनरल सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल पकडा, हे कोर्स येतात. तर आता कोर सेक्टरला गरज आहे का? तुम्ही विचार करा, कुठल्याही देशाचा जीडीपी कशावर डिपेंड असतो? मॅन्युफॅक्चरिंग इन्फ्रास्ट्रक्चर, विच इज 51% ऑफ युअर जीडीपी. हे सर्व्हिसेस पाहिजेत, मी नाही म्हणत नाही. आपलं लाईफ झोमॅटो, उबर, ओला यांनी खूप सोपं केलंय, किंवा बँकिंग सोपं झालंय. आधी तुम्हाला चेक टाकायला द्यायला लागायचं, आता सगळेजण ऑनलाईन करतात, 15 मिनिटात किंवा 2 मिनिटात पैसे मिळतात. पण हे जर नसतं तरी तुमचं चालूच होतं. पण घर बांधले नाहीत, रस्ते बांधले नाहीत, किंवा तुमचं बजेट बघा आत्ता झालं, ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चरवर आहे, रेल्वेवर आहे. तर ही कोर सेक्टर ही गरज राहणार आहे. ऍट द सेम टाइम जे तुम्ही म्हणालात 2012 तुम्ही तरी बऱ्यापैकी त्या आयटीच्या ह्याच्यातला होता. आम्ही जेव्हा 97-98 झाला, म्हणजे मला PICTला 3दा बोलवलं होतं की तू ऍडमिशन घे. ओके. तर सगळ्यांचं तेच म्हणणं होतं, काय नाही 2-3 वर्षानंतर आयटीला गरज नाही, माणसं ऑपरेटरच पाहिजे, स्किल नाही लागणार, म्हणून गेलो नाही. चूक होती का? कदाचित होती, कदाचित नव्हती. पण आता हे सगळं झाल्यावर वाटत नाही की काय फार फरक पडला. पण त्या ह्याच्यात कोर सेक्टरला आयटीचे पगार आणि आयटीच्या अपॉर्च्युनिटीज, आणि मेनली आउटसाइड इंडिया, ह्याच्यामुळे त्याला वलय प्राप्त झालं. ओके. आणि त्याच्यामुळे लोक अट्रॅक्ट झाले. पण ऍट द सेम टाइम कोर सेक्टरमध्ये जर तुम्ही चांगलं काम केलं तर आजही त्याला डिमांड आहे, लोक बोलवून घेतात. म्हणजे माझ्याकडे आता इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा स्ट्रक्चरल डिझायनर्स मित्र जे भारतात काम करतात, त्यांना मोठ्या मोठ्या कंपन्या कुठेही मार्केटिंग करत नाहीत, म्हणजे त्यांना काम करण्याची गरजच नाही, इतकं काम आहे, तर बोलवून घेतात की तुम्ही काम करा, कारण त्याचं काम चांगलं आहे. बाहेरच्या पण कंपन्या हा त्यांना फोन करतात. मी आता एक जण आहे, त्यांनी मोठ्या कंपन्या अडाणी अंबानी, ते सांगतात की तुम्हीच काम करा, तुमचे लोक किती वाढवू शकता विदाऊट मार्केटिंग, कारण त्यांचं काम चांगलं आहे. सो कोर सेक्टर कुठंच जाणार नाही. पण तुम्ही कोर सेक्टर मध्ये नुसतं चलता ऍटिट्यूड ठरतं चालणार नाही, कारण ओव्हर द नेक्स्ट 3 to 5 years AI इज गोइंग टू टेक ओव्हर. यू नीड टू, आणि AI ना जॉब जाणार आहेत का? कमी होणार आहेत. पण तुम्ही AI जर तुमच्या ह्याच्यात वापरायला लागला तर नक्की त्याचा यूज आहे. आता एक्झाम्पल म्हणतो आपण, कॉम्प्युटरनं कुठे जॉब गेले असं म्हणतो आपण, बरोबर? अकाउंट्सला सगळेजण टॅली वापरतात. तर समजा एखादा 10 कोटीचा धंदा करतोय, त्याला 2 अकाउंटंट ठेवले तरी चालतात. टॅली काढा ऑफिस मधलं आणि मॅन्युअली जसे रजिस्टर लिहायचे तसे लिहायला सुरुवात करा. किती लोक लागतील? म्हणजे जॉब गेलेत ना कॉमर्सचे. सिमिलर थिंग होणार आहे जर तुम्ही अपग्रेड नाही केलं तर. पण कोर सेक्टरमध्ये फायदा काय आहे? जे 20 वर्षापूर्वी प्रिन्सिपलवर आहे तेच आज शिकते, फक्त त्याचं वापरायचे टूल्स बदलले. ते तुम्हाला फक्त टूल्स शिकायचे, कन्सेप्ट तेच आहेत. म्हणजे माणसं लागणार पण कमी प्रमाणात लागतील, पण टूल्स तेच राहतील. टूल्स अपग्रेड करायचे. तुमचं नॉलेज जर जुनं चांगलं असेल तर तेच वापरायचे. आयटीला तोटा काय आहे? सुरुवातीला पगार चांगला आहे, तुम्ही शार्प असाल तर खूप अपॉर्च्युनिटीज. मी अजिबात डिनाय करत नाही, त्याच्यासारख्या अपॉर्च्युनिटीज आता कुठंच नाहीये. आणि विथ AI कमिंग, पण तुम्हाला दर 3 वर्षांनी टेक्नॉलॉजी बदलते. लोक काय करायचा हा प्रश्न आहे दर 3 वर्षांना. आणि माझ्याकडे अशी पण माहिती लोक आहेत की 3 वर्षांना लोकांना अपग्रेड करायचं नाही, त्यामुळे ते MBA करतात, काहीतरी शिकतात, मॅनेजमेंटमध्ये जातात. तुम्हाला हे करायचं नाही, नाहीतर जॉब राहत नाही. कोण फायर होतं? तर मोठे लोक पगारवाले होतात. कारण जो 50 लाखाचं काम करतो तोच आता ओव्हर टाइम 5 लाखाचे 10 लोक ठेवले तरी परवडतात त्याला. 10 लाखातले 5% तरी 5 लोक तरी चालतील. सो हे बदलणार आहे. पण तुम्ही काळानुसार बदलला आणि 4 विजन ठेवलं तर आयटीला पण स्कोप आहे आणि सिमिलरली कोरला पण आहे. पण म्हणजे हा आहे, म्हणजे आपण बघितलं की तुम्ही सांगताय स्कोप आहे किंवा इव्हेंच्युअली
जर काम दाखवलं तर तुम्हाला पण जो IT मध्ये किंवा एक इव्हेंच्युअली IT मध्ये जो पगार आहे तो इकडे पण येऊ शकतो, तेवढी डिमांड येऊ शकते. पण अजून एक ट्रेंड असा ऑब्झर्व केला जातो की स्पेशली पुण्यातून आपण विचार करू, जिथे सगळ्यात जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, तिथे जी कॅम्पस प्लेसमेंट होते किंवा सुरुवातीच्या टप्प्यात जे तुम्हाला जॉब्स मिळतात, तिथे पुन्हा ITचं खूप मोठं प्रमाण असतं. बट ओव्हरऑल ITचं प्रमाण म्हणजे लाईक 100 किंवा 1000 मुलं एका कॉलेजेसमधून निघतात, तर 100 मुलं प्लेस होतात, पण 900 उरतात. पण त्या 900त एक स्ट्रगल चाललेला दिसतो. म्हणजे त्याच्यामध्ये मेनली सिव्हिल असू शकतं, मेकॅनिकल असू शकतं, कारण त्यांनी IT शिकलेलं नाहीये. मग अशा विद्यार्थ्यांना इव्हेंच्युअली स्कोप मिळतो का? कारण काही वेळाने मी पण ते पण बघितलंय की मेकॅनिकलची मुलं पुन्हा ITचंच प्रिपेअर करतात. सो तो दिसतो ना की एंट्री लेवलला जॉब्स आहेत का तेवढ्या कोअरमध्ये? जॉब्स आहेत, पण तुमच्याकडे स्किल पाहिजे. ओके. कारण काय झालं, हे IT ऑटोमेशन आल्यामुळं ते वापरणाऱ्याची स्किल कमी झाली, पण ज्याच्याकडं नॉलेज आणि बेसिक डोमेन नॉलेज आहे, ओके. त्या इंडस्ट्रीचं नॉलेज आहे, त्याला कधीही मरण नाही. ओके. आता आजकालची पिढी आहे, त्यांना कुणालाही कॅल्क्युलेशन्स मॅन्युअली किंवा व्हिज्युअलायझेशन्स करायला सांगा विदाउट सॉफ्टवेअर, नाही येत. आता माझ्याकडेच आम्ही सॉफ्टवेअरची कंपन्या चालवतो, त्यांना 3Dचं सॉफ्टवेअर दिलं तर ते म्हणतात नाही नाही, आणि हे जमते मला सगळं, चुका बिका काही होत नाही. आणि 2Dचं दिलं की नाही, कठीण आहे, सॉफ्टवेअर लो लेवलचं आहे, कारण त्यात विचार करायला लागतो. 3Dत एखादा भाग बसला नाही की तिथंच तो चूक दाखवतो तुम्हाला, 2Dत दाखवत नाही, ते कन्स्ट्रक्ट केल्यावर होतं. तर हे व्हिज्युअलायझेशनच गेले लोकांचं. जर तुमचा IQ आणि थॉट प्रोसेस कमी झालाय तर प्रॉब्लेम. आता म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा कदाचित एक जनरेशन यंगर आहे, पण आजकालच्या पिढीला तुम्ही बेसिक 25च्या आधीचे कुठलेही पाढ्यातले आकडे विचारा, 17 7 किती, नाही माहित, कारण गरज नाही. इंच टू फूट कन्व्हर्जन विचारा, नाही येत. इंच टू MM विचारा, येत नाही. बेसिक्सच क्लिअर नाही म्हणण्यापेक्षा त्यांना गरज नाहीये, ते कॅल्क्युलेटर आणि ह्याच्यावर करतात. थॉट प्रोसेस कमी झाला, एवढंच माझं म्हणणं. तो अप्लाय करा, तुम्हाला सगळीकडे स्कोप आहे. ओके. सो आता जे कारण दिलं जातं की मला गरजच नाही लागणार पाठ करायची, कारण माझ्या मोबाईलमध्ये, माझ्या कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये ते ऑटोमॅटिक होत आहे. पण इव्हेंच्युअली त्याची गरज इंडस्ट्रियल लेवलला अशी आहे की तुम्हाला ते विचार करायला शिकवतं, राईट? म्हणजे ते शाळेत हे फक्त एवढाच मुद्दा नसायचा की 2 ते पाढे पाठ पाहिजे 20 पर्यंत. त्याचा मेन कन्सर्न होता की तुम्हाला पाठांतर करण्यापेक्षा ती प्रोसेस मध्ये जा, तुम्ही कुठेतरी अप्लाय करा, ते टॅक्टिक्स वापरा लक्षात ठेवण्यासाठी. तुम्हाला तोंडी उत्तरं आली पाहिजे. म्हणजे आमच्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टी, जेव्हा 2-3 महिन्याची सुट्टी असायची नागपूरला, फार म्हणजे आता मलाही येत नाही, मी रिग्रेट करतो, त्यावेळेस त्याचं महत्व कळलं नाही. 49 ते 50 पर्यंत पाढे पाठ होते. रोज सगळे पाढे लिहायचे आणि रोज एक नवीन पाढा शिकायचा, असं रूल होतं. किंवा ते पावकी निमकी जे घेतात ते नाहीच आहे, ते पण शिकायचं, कारण हे तोंडी लागतं. पण आता ते गरज नाही. पण ऍट द सेम टाइम आता उदाहरणार्थ आपण लेटेस्ट घेऊ, ChatGPT आणि डीपसेक आलंय, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे की ते चांगलं आहे का वाईट आहे? म्हणजे लाईक त्याचा फायदा तरी होतो माहिती नाही, अजून आम्हाला फायदा काय होतो? बऱ्याचशा गोष्टींमध्ये ऍक्च्युली वेळ कमी लागतो, की जे रिपिटेटिव्ह टास्क आहेत ते करायला इझी पडतं त्याच्यातून. पण तरी सुद्धा प्रॉम्प्ट देताना विचार करावा लागतो ना की काय नेमका एक्झॅक्ट प्रॉम्प्ट द्यायचा आहे, कारण अदरवाईज आपल्याला परत परत तेच विचारत बसावं लागतं. आता तुम्ही प्रॉम्प्ट टाकला आणि यांनी प्रॉम्प्ट टाकला, तर उत्तर एकच मिळतं का? मला असं वाटतं नाही मिळत. म्हणजे प्रॉम्प्ट जर डिफर करत, सेम प्रॉम्प्ट टाकायचा, सेम ChatGPTला सेम प्रॉम्प्ट दोघांनी टाका फ्री मध्ये, सेमच उत्तर मिळेल. आणि जर तुम्ही त्या सेम प्रॉम्प्टला स्वतःच उत्तर लिहा, ते सेम असतं का? नाही. सो ChatGPT चांगलं आहे, पण आपली विचार करण्याची पद्धत बंद झाली. आपण बाय डिफॉल्ट ChatGPTवर विश्वास ठेवायला लागलो की तो बरोबर सांगतो. बरं, आता लोक मेल लिहितात, तुम्ही मेल वाचून सांगू शकता ChatGPTची? आता माझ्या ऑफिसमध्ये मेल लिहितात, मी बसलोय 2 टेबल अक्रॉस आणि मी लिहिते, मला आय होप यू फाइंड वेल, मी दिसतोय, कॉपी पेस्ट असते. म्हणजे मी ChatGPT वापरायचो, मी त्याचं हे नाहीये अपोज मध्ये, पण नंतर मला कळलं की माझं पर्सनलायझेशन निघून गेलं त्या मी जे लिहायचं ते. सो
You have to use the tools to right way to improve your skill, not to replace your skills. And the moment you do that, then you are in trouble. But ChatGPT पाहिजे, DeepSeek पाहिजे. त्याच्याशिवाय जग चालणार नाही. ते तुम्ही शिकलं पाहिजे, पण ते कसं वापरायचं हे महत्त्वाचं. इट्स लाईक कॉम्प्लिमेंटरी. हा, कॉम्प्लिमेंटरी आहे. एखाद्याला लिहिलं की ते फाईन ट्यून करण्यासाठी आहे. तुम्ही सगळंच घेतलं तर कसं व्हायचं? स्वतःच इम्प्रोव्हायझेशन झालं पाहिजे आणि ते पर्सनलायझेशन पाहिजे. आता तर इतकं सोपं झालंय की ते ऍप्टॉस फॉन्ट मध्ये जर तुम्ही मेल लिहिली तर ती कॉपी पेस्ट आहे, कारण तो डिफॉल्ट फॉन्ट आहे मायक्रोसॉफ्टचा, ChatGPTचा. तर या गोष्टी लोकांनी विचार केला की ChatGPT चांगलं आहे, पण आपली विचारसरणी, आपले थॉट प्रोसेस करा तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता, नाही तर नाही. मग ChatGPT वापरणारे बरेच आहेत, मग तुमची बुद्धी दिसत नाही. मला खूप होपफुल वाटतंय, कारण खूप आतापर्यंत अशाच चर्चा ऐकल्या होत्या की ChatGPTमुळे जॉब जाणार, ChatGPTमुळे माणसाला रिप्लेसमेंट येणार. तर ती रिप्लेसमेंट कधीच येऊ शकत नाही. रिप्लेसमेंट येत नाही जोपर्यंत तुमची स्किल्स, प्रत्येकाची माणसाची इन्व्हॉल्वमेंट तुम्ही रिप्लेस करू शकत नाही. ChatGPT गाड्या बांधणार, घर बांधणार आहे का? नाही. घराचं डिझाईन माणसातले विचार करून करणार आहे का? तो नाही. तो तुम्हाला बेसिक हे बसतं का टेबल व्यवस्थित हे देईल, पण तिथं टेबल ठेवायचं की नाही हे तुम्हालाच ठरवायला पाहिजे. तो ऑप्शन देईल, पण हे विचार तुम्ही करा. नाही केलं तर ChatGPT 10 लोक सेमच विचार करणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला ChatGPT वापरायचं असेल तर पहिली लाईन उडवा. सो मी वापरतो का ChatGPT मेलला? जेव्हा मला वाटवायची मी वापरतो, पण ती तुम्ही एडिट करा. तुम्हाला असे टूल्स आहेत की तुम्हाला कळू शकतं ChatGPT कंटेंट किती आहे. आधी तुम्ही वेबसाईट करत असाल किंवा कोणी करत तेव्हा कंटेंट त्या माणसानं द्यायला लागायचं. आता पण तुम्हाला कंटेंट मागत नाही, तोच लिहितो सगळं. नॉन टेक्निकलची जी मुलं येतात त्यांना आपण म्हणतोय की त्यांना आपण टेक्निकल ट्रेनिंग देणार. सो मला हाच मुद्दा विचारायचा, ही प्रोसेस काय आहे की नॉन टेक्निकल मधली सगळीच मुलं तर नाही येऊ शकत. मे बी त्यात बऱ्याच वेळा सिलेबसचा पण प्रश्न असू शकतो का? कारण इंजिनिअरिंग मध्ये त्याचा आउटकम काही असेल पण किमान त्याची तोंड ओळख आहे. मग अशा मुलांना तुम्ही कसं हँडल करता किंवा त्यांना कसं घेतलं जातं पूर्ण प्रोसेस? फॉर्च्युनेटली जी आमच्या कोर सेक्टर मधलं जे बाहेरचं काम येतं, म्हणजे डिझाईन अँड ड्रॉइंग, ते जे काम शिकतो ते भारतातही शिकवलं जात नाही, अनफॉर्च्युनेटली. इंजिनिअरिंगला सुद्धा. ओके. तर इंजिनिअरिंगला किंवा अभियांत्रिकीला जी मुलं जातात दरवेळेस त्याला मार्क कमी आहे किंवा त्याची कपॅसिटी नाही म्हणून तो गेलेला नसतो. घरी काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे त्याच्या गावात कॉलेज नसेल, तेवढी फायनान्शियल परिस्थिती नसेल, घरच्या जबाबदारी, काही कारणाने त्याने घेतलेलं आहे. म्हणजे आता आमच्या माझ्या मिसेस आहेत, ती सगळं हुशार होती पण घरची काही नव्हती, त्यामुळे ती इंजिनिअरिंग आणि मेडिकल करू शकली नाही त्यावेळेस, मार्क असून. असे पण बरेच लोक असतात, पण त्या लोकांकडे कपॅसिटी असते, कष्ट करण्याची तयारी असते. तर त्या लोकांना तुम्ही बेसिक इंजिनिअरिंगचे कन्सेप्ट रिलेटेड टू व्हॉट वर्क इज डन, इफ यू टीच देम, दे डू अमेझिंग जॉब. सुंदर जॉब करतात. आणि कारण त्यांना ते IQ असतो, फक्त परिस्थितीनुसार ते झालेलं नसतं. तर हे जे कोणी पॅरेंट्स किंवा कोणी आहेत त्यांनी असं डिसऑर्डर नाही व्हायला पाहिजे की माझा मुलगा इंजिनियर नाही किंवा हे नाही तर जॉब मिळणार नाही इंजिनिअरिंग मध्ये. त्यांनी उलट हे बघितलं पाहिजे की किती इंजिनियर पण जॉब नाहीये. असं म्हणतात की गच्चीवरनं दगड टाका तो इंजिनियरच्या डोक्यावर पडतो. तर किती इंजिनियर्स, आणि आपण म्हणतो IT बूम आहे, AI बूम आहे, हे पगार आहे. माझ्याकडे असे लोक आहेत IT की त्यांना 3-3 वर्ष जॉब नाही, कारण लोक सप्लाय जास्त झालाय. आता माझ्याकडे एक परवा CV आला होता, Accenture मध्ये चांगल्या पगारावर होता, 2 वर्ष झालं त्याला जॉब नाही. आता झोमॅटो आणि स्विगीचं डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो आणि पगार 12 लाख होता Accenture मध्ये. आणि माझ्याकडे आता मला फ्रेशर पासून सगळं करायला तयार आहे, सगळं कुठलीही शिकव. तर किंवा माझ्याकडे एक ऑफिसमध्ये आता एक जण आहे की जो जिम ट्रेनर होता, त्याला आम्ही नाही म्हटलं घ्यायचं, कारण तो 12वी पास झालाय, सकाळी जिम ट्रेनिंग करणार लोकांची, आमचं टाइम लाईन बसत नाही. तो मुलगा आला आणि म्हणाला मी 3 महिने फुकट करतो, पटलं तर ठेवा नाही तर नका ठेवा. आमच्या कंपनीत ॲज अ कन्सेप्ट आम्ही कधी फुकट घेत नाही कुणाचं काम.
तर म्हटलं तू 3 महिने कर, तुला 3 महिन्याचं मी एकदम देतो. आज त्याला आता 3 वर्ष होतील. अमेझिंग काम करतो. बरोबर सकाळची वेळ तो त्याचं मॅनेज करतो, 9 वाजता येतो, 6 वाजता जातो, संध्याकाळचं करतो, एकही सुट्टी नाही. का मी अशा लोकांना अपॉर्च्युनिटी देऊ नये? BA जॉग्राफी चांगलं काम करतात. जर मी इंजिनिअरिंगला शिकवायचं, मी यांनाही शिकवायचं. 6 महिने खूप कष्ट पडतात, जसं तुम्ही म्हणालात की टेक्निकल टर्म्स माहीत नसतात. पण मला जर कम्पेअर करायचं एक इंजिनियर पासआउट आणि एक चांगला IQ वाला नॉन टेक्निकल पर्सन किंवा BA BCom BSc काही केलेला, त्यांच्यात फरक फक्त 10%. ओके, ते जास्त नाहीये, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण ह्या माणसाकडे जर चांगला असेल, त्याच्याकडे ऍटिट्यूड खूप चांगला असतो. त्यांनी टफ टाइम्स बघितलेले आहेत, त्यामुळे ते खूप हे करतात. पण त्या लोकांनी पेशन्स आणि खूप कष्ट ठेवायला पाहिजे. आणि याच्यात दुसरं म्हणजे थोडीफार आई वडिलांची पण चुकी, म्हणजे इन्क्लुडिंग त्यात आम्ही पण येतो, की सगळ्यांची आता परिस्थिती चांगली आहे, गॉड्स ग्रेस. तर आपण मुलांना म्हणतो काय नाही, एवढ्या पगारासाठी काम करायची गरज नाही, कशाला कष्ट करायची. तुम्ही असं किती दिवस करणार? आणि फॉरगेट अबाउट मनी करत, पैसे किती मिळवत होतो, त्याचं स्वतःचा कॉन्फिडन्स, स्वतःचं स्टँडिंग हे फार महत्वाचं असतं. म्हणजे ते टक्के टोणपे सगळ्यांचे त्यानं खाल्ले पाहिजेत, त्याशिवाय बाहेरच्या जगात सर्व्हाइव्ह होता येत नाही. तुम्हाला जर वाटतं ना की आपण फार मोठे आहोत एखाद्या कंपनीचं, मी बरेच पॉडकास्ट बघतो निखिल कामत वगैरे, मोठे मोठे लोक येतात. तुम्हाला तुमची लेवल बघायची असेल ना, तर तुम्ही तुमचं काम घेऊन गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जावा या कुठल्याही अशा ठिकाणी जावा की जिथं तुम्हाला कुणाकडनं अप्रुव्हल घ्यायचं. यू आर ट्रीटेड ॲट द सेम लेवल ॲज यू ट्रीट समबडी ॲट ज्युनियर लेवल इन युअर ऑफिस. सो ह्या गोष्टीसाठी तुम्हाला तुमचा रिस्पेक्ट, तुमचे ॲटिट्यूड जर व्यवस्थित ठेवलं तर कोणीही मी सांगू शकतो, कोणीही सिव्हिल इंजिनिअरिंग कोर इंजिनिअरिंगचं काम करू शकतो. याला सोडून मला एक प्रश्न विचारायचा आहे, कदाचित आउट ऑफ द वे जाऊन असेल कदाचित, पण तुमच्या दृष्टीने इंटेंटला किती महत्व आहे? म्हणजे कदाचित एखाद्या माणसाकडे IQ नसेल, पण ती डेव्हलप होऊ शकते का जर का त्याच्याकडे इंटेंट असेल? आता तुम्ही सॅम माणिकशॉचा एक व्हिडिओ आहे की इज लीडर्स बॉर्न ऑर लीडर्स आर मेड, त्याच्यात तुमचं काय म्हणणं आहे? आपण म्हणतो लीडर्स आर नॅचरली बॉर्न. नो, आय थिंक लीडर्स आर मेड. सो लीडर्स व्हायला तुम्हाला टेक्निकल कॅपॅबिलिटी लागते, ते कोणी जन्मजात घेऊन येत नाही, त्याला शिकवायला लागतंच. जर तुमच्याकडे इंटेंट आहे, जर तुमच्याकडे इच्छा आहे आणि कष्ट करीत आहे, 6 महिने, मी 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ नाही मागत तुमच्या आयुष्यात, तर तुम्हाला काम येऊ शकतं. आणि जर हे नाही आलं, आमच्या शिकवण्याने आणि जॉब नाही मिळाला, तुम्हाला जर नाही वाटलं सॅटिस्फाईड, आमच्याकडे कोर्स केलेली फी परत. दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. पण ही आमच्या कंपनीची इन जनरल जबाबदारी आहे की तुम्हाला विल मेक शुअर दॅट यू आर सॅटिस्फाईड विथ वर्क. आणि कुठल्याही इंजिनियरशी जो पास आउट झालाय, जो तुमच्या रेंटवर, तो तुम्ही कॉम्पिट करू शकता की मला येतं म्हणून तुमच्या फील्डमध्ये, काही फरक पडत नाही. मी बऱ्याच जणांना केलं, बऱ्याच जणांना फक्त इंटेंटची गरज आहे आयुष्यात, आणि थोडंफार ऐकलं पाहिजे. म्हणजे अगदीच हे असेल तर जमत नाही. आता इंजिनियर हायर केलं, त्याला 3-3, 4-4 महिने काही नाही, आम्हाला जायला सांगायला लागतं. अशी लोक आहेत. सो दोन्ही साईड. म्हणजे माझ्याकडे एक फ्रेश इंजिनियर 2016-17 इंटरव्ह्यूला आली, ती डिस्टिंक्शन पडलेली, म्हणजे 67% वर, पुणे युनिव्हर्सिटी. तिला विचारलं 1 इंच म्हणजे किती आहे? हो. मला म्हणाली काय, मी कधी इंचात काम नाही केलं. म्हटलं बरोबर आहे, आणि सगळं ड्रॉइंग आपण MM मध्ये करतो. म्हटलं फेअर इनफ की तू केलीस. तिच्या समोर पट्टी ठेवली, फुटपट्टी. तर त्या मुलीला जर इंच आणि MM माहित नाही कुठलं आहे, तर ती का इंजिनियर झाली? आणि हे जे प्रत्येक युनिव्हर्सिटीने, इन्क्लुडिंग पुणे युनिव्हर्सिटी, इन्क्लुडिंग कॉलेजेस, जे मार्क वाटणं चालू केलंय लोकांना कम्फर्टेबल करायला आणि ग्रेड्स करायला, म्हणजे माझ्याशी रिक्वेस्ट आहे, आम्ही तर खूप छोटे आहेत, की बंद करा. लेट पीपल अर्न दॅट. म्हणजे आम्ही जेव्हा 92-96ला किंवा यांचं अगदी 2012 पर्यंत सुद्धा 60% मिळाले इंजिनिअरिंगला, म्हणजे खूप मिळाले. पहिला फर्स्ट बेसिकली 60% तर खूप. सगळे विषय सुटले, आताच कौतुक आहे. म्हणजे एखादा विषय नाही राहिला की तो सगळे विषय सुटतात, तो झाला, हेच असं कौतुक असायचं.
आता म्हणजे विषय राहायचे नाही 90% आहेत का 95% आहेत. माझ्या मुलाला CGPA काहीतरी 93% आहे. तर ते MIT स्कॉलरशिप आहे. म्हटलं तुला मिळेल आता स्कॉलरशिप? नाही म्हणाला 100%चे 10 लोक आहेत. बापरे. बाबा जोक मारायचं याच्यावर की कोणी सांगितलं की त्याला 98, अरे 100 नाही मिळाले त्याला. असं म्हणजे नाही आता उदाहरणार्थ नंबर म्हणजे जेव्हा आम्ही 10वी झालो तेव्हा 90%च्या वर माणूस बोर्डात यायचा. तेव्हा 30 ते 40 लोक 90%च्या वर असायचे. पेपरमध्ये नाव वगैरे नाव यायचं, फोटो यायचं. आज 90% किंवा 95%च्या किती लोक असतात? 70,000 लोक आहेत 95%च्या वर. पण हे 70,000 लोक 12वी पास झाल्यावर कुठे जातात? कुठंच येत नाही. माझ्याकडे असे केसेस आहेत ज्याला 90% पडले 10वीला आणि 12वीला 35% आहेत. हे पण हे जे देणं चालू केलंय हे लोक आपल्यासाठी हराम आहे, कारण आपण त्या मुलांची एक्सपेक्टेशन्स आणि लेवल वाढवतो की मला एवढं येतं. ते नकोय. रियालिटी चेक द्या मुलांना वेळेत आणि त्यातनं ते शिकतील. आणि जी चांगली आहे, चांगली लोक कधी लागतात का? माझं म्हणणं आहे ते रिसेशन येऊ, AI येऊ, काही येऊ, जर तुम्ही सिन्सिअरली कामाने कष्ट केली तर तुम्हाला सगळीकडे चांगली लोक लागतील. सगळी. आपण बोलतोय की नॉन टेक्निकल मुलांना घेऊ, त्यांचा इंटेंट असेल तर ते डिलिव्हर पण करू शकतात. पण बऱ्याच वेळा तो डिग्री हा एक क्रायटेरिया बघतो आम्ही, म्हणजे जसं प्लेसमेंट कॉल्स निघतात किंवा रिक्रुटमेंट निघते. सो तो जे टेक्निकल कंपनीज आहेत तर नॉन टेक्निकल मुलांना इझिली घेतात का? म्हणजे BA जिओग्राफी वाल्याला मेकॅनिकल कंपनी. प्रश्न असा आहे की ह्याच्यात थोडं जे रिक्रुटमेंट करतात HR आणि इंजिनियर्स त्यांनी डिग्री नका बघावी. म्हणजे सध्या बघितली जाते पण बऱ्याच वेळा ते स्वतःच इझी करतात की मी इंजिनियर घेतला. ओके. त्याला किती येतं आणि त्याचं इंटेंट किती जर तुम्ही बघितलं तर तुम्ही घेऊ शकता आणि तुमचं लाईफ सोपं होतं. कारण तो माणूस तुमच्याकडं कमीत कमी ते शिकेपर्यंत 2-3 वर्ष राहतो. त्याच्यानंतर त्याला जर काम आवडलं तर तो एकच काम देतो, जी मास्टरी एवढी होते की तुम्हाला इंजिनियरची गरज पडत नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कमिन्स इंडियाची कंपनी मोठी, आता मला माहित नाही पण एकेकाळी त्याचा जो CEO होता तो डिप्लोमा होल्डर होता. आणि आपण एज्युकेशनला एवढं महत्व देतो, राईट? इंजिनियर. बिल गेट्स काय शिकलेत किंवा झुकरबर्ग काय शिकलेत? सगळे ड्रॉपआउट्स आहेत, राईट? पण इंटेंट वेगळी होती. म्हणजे माझे काही क्लायंट्स आहेत US 12वी पास आहेत, $50-100 मिलियन कंपनी चालवतात, त्यांच्या हाताखाली शिकलेले लोक आहेत. सो युअर इंटेंट इज महत्वाचं आहे. आणि शिकणं हे किती व्हॅल्यू आहे आजकालच्या काळात विथ दिस ॲज अ प्रोफेशन झालं एज्युकेशनचं. जुन्या काही शिक्षकांना घाबरायचे ना, आज कोण घाबरतं का? मुलं काही मुलाला केलं की आईवडील जातात. आमच्या वेळेस जर काही झालं, शिक्षकांनी काही केलं तर सांगायचं तुझीच चूक असेल. सो हा अप्रोच चेंज झालाय. तो जेव्हा अप्रोच तुम्ही इंटेंट न कराल ना तेव्हा नथिंग लाईक कोणीही करू शकतो. मी अजूनही सांगतो. आणि आई वडिलांनी सुद्धा IT ला मिळालं नाही किंवा चांगलं कॉलेज मिळालं नाही याच्यासाठी वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. कुठल्याही गावात, तुमच्या गावात शिकू शकतो. म्हणजे आता बऱ्याच जणांचा हट्ट असतो की मी CBSEत शिकतो, माझा मुलगा इंग्लिश शाळेत शिकला पाहिजे, 2 लाख रुपये फी पाहिजे. माझा मुलगा असं वाटलं होतं म्हणून मी त्याला रोजरीत घातलं. शाळा चांगली आहे, मला ऍब्सोल्युटली काही प्रॉब्लेम नाही त्या शाळेबद्दल. इतका अभ्यास की त्याचं आम्हाला घरी होमवर्क करायला लागायचं. दर आठवड्याला परीक्षा, हे करा ते करा. म्हटलं काही नाही, बदला आणि SSC घाला. त्या मुलांनी त्यांचं आयुष्य जगायचं, सगळं शिकायचं की ते नुसत्या टेस्ट द्यायचे. बरं तुम्ही सगळं शिकलात, 10वी नंतर काय फरक पडतो किंवा 12वी नंतर तुम्हाला इंजिनिअरिंग सगळ्यांना कॉमन आहे. आणि आता तुमचं माहिती नाही, आम्ही तर ग्रामपंचायत, आमच्या शाळेत आमच्या आई वडिलांचा क्रायटेरिया होता घराजवळ चालत जाणारी शाळा पाहिजे, एवढंच. फॉर्च्युनेटली आम्ही सैनिक शाळेत शिकलो हॉस्टेलला किंवा RSSच्या शाळेत शिकलो, त्यामुळे आमच्या ती डिसिप्लिन आली आणि घरी पण होतं अभ्यासाचं वातावरण. पण काही फरक पडत नाही. मी अशी कित्येक बघितली की ज्यांनी क्लास न करता 12वीत टॉपर आहे. मी स्वतःही 12वीला कुठलाही क्लास लावला जेव्हा मी 92 साली, जेव्हा क्रेज होते. हा ठीक आहे, मार्क कमी पडले, प्रॅक्टिस नाही झाली, व्हॉट एव्हर दॅट कुड बी केस. पण क्लास म्हणून तो पहिला येतो किंवा हे येतो हे चुकीचं आहे. तुमच्या लेवलवर तुम्ही पहिला येता आणि तुमच्या थॉट प्रोसेसवर.
आणि मार्क सगळे नाही आहेत. 60% वाला पण तेवढाच हुशार असू शकतो. सर, आपण कोर सेक्टर मध्ये बोलताना एक मुद्दा असा होता की तिथे मुली जास्त नसतात किंवा कोर फील्ड बद्दल बरेचसे असे गैरसमज आहेत की तिथे खूप फील्डवर जाऊन काम असतं किंवा मेकॅनिकलचं काम हार्ड असतं, म्हणजे लेथ मशीनच आठवते वगैरे. तर मग मुलींना किती संधी आहे त्या कोर सेक्टर किंवा त्यामुळे जे आयटी ला ग्लॅमर मिळालंय त्यामुळे मग मुली आयटी कडे वाढण्याचं प्रमाण वाढलंय का, वळण्याचं? ग्लॅमरमुळे मुली गेलेले आहेत आणि ते वाढलेले आहे. पण हे ग्लॅमर कुणी आणले? हे आणले मीडियानं, की ह्या कंपनीनं 5 लाख जॉब दिले, ह्या कंपनीने वॉटर 10,000 लोक घेतले. तुम्ही जाऊन तिथं काय काम करता हे एक बघायला पाहिजे. दुसरं, तुम्ही आता बरेच म्हणता की ह्या कंपनीला ते फंडिंग मिळालं, आपल्याला ठरव किती पैसे कमवले त्यानं. समजून घ्या ते कर्ज आहे, परत करायची नंतरची गोष्ट, बेस्ड ऑन कंडिशन. म्हणजे कर्ज आहे, उधार घेतलेत कारण तुम्ही कंपनी नाही चालू शकत. सो बरेच जण म्हणतात की ते झोमॅटो नंतर ते पेटीएम वगैरे खूप मोठे आहेत. कागदावर प्रॉफिट किती आहे? बँकेत पैसे आहेत का? HDFC बँक आज काही 1000 करोड पडलेत. म्हणजे मी परवा वाचलं, मुंबईत त्यांनी ऑफिस घेतलं, त्याचं 10 वर्षाचं भाडं 1200 कोटी. HDFC बँकेचं 8 मजली. सगळं दुसऱ्याच्या पैशावर करत ग्रो व्हायला पाहिजे. मी नाही म्हणत नाहीये, हे नवीन ट्रेंड आहे. पण ऍट द सेम टाइम मुलींनी कोर सेक्टरमध्ये जायला काही प्रॉब्लेम नाही. आणि लोक म्हणतात का कष्ट करायचं मुलींनी करू नये? थोडे कष्ट करा की. उदाहरण घ्या नारायण मूर्तींच्या, सुधा मूर्तीचं. टेल्कोमध्ये पहिली लेडी आहे ना, लग्नानंतर 3 दिवसात का 1.5 ठराविक पिरियडमध्ये नोकरीला झाली. जॅडिटनची मांडली त्यांनी त्या काळात केलं. तर तुम्हाला आत्ताच्या काळात जेव्हा खूप इक्वॅलिटी आहे, करायला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही का स्वतःला कमी समजता? बरं, तो एक झाला ऍक्च्युअल जॉब साईटवरचा. तुम्ही जसे आमची कंपनी आहे किंवा बऱ्याच कंपन्या आहेत, अशा बऱ्याच आहेत, हजारो असतील, तशा जॉबमध्ये करा, डिझाईन मध्ये करा, ऑन डेस्क जॉब करा. त्याच्यात खूप स्कोप आहे. आता ते सुनीता विलियम्स 6 महिने राहिली ना स्पेसमध्ये, तिनं कुरकुर नाही केली, मी कसं जाऊ? सो यू हॅव टू सॅक्रिफाईस समथिंग. इट्स नॉट इझी. सगळे मोठी लोक जे झाले त्यांनी कमी सॅक्रिफाईस, म्हणजे 12 तासाचं डिबेट आहे आता चाललंय बऱ्याच ठिकाणी. ते असं म्हणत नाही की तुम्ही करा, करेल तू, ज्याला पुढे जायचं त्यांनी करा, नका करू. आता लोक म्हणतात त्यांनी पैसे कमवले म्हणून सांगतात, पण त्यांनी कष्ट केले तेव्हा कमवले. आणि मी त्याच्यात सपोर्ट करत नाही. आय एम नॉट सिंग आयदर स्टेटमेंट. लोक खूप मोठे आहेत, मी त्यांना कोणच हे नाही करणार. पण लुक ॲट फ्रॉम द कम्प्लीट स्टेटमेंट. म्हणजे द स्टेटमेंट दॅट L&T मेड वॉज लिटिल आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट. पण 70 तास करायचं का 18 तास करायचं हे तुमचा प्रश्न आहे. आता मी जेव्हा कंपनी चालू केली, मला शनिवारीवर सुट्टी पाहिजे, ह्या उद्देशाने मी चालू केली माझी कंपनी. पण सांगायला तरी शनिवारीवर माझा जास्त बिझी असतो. क्लासेस असतात, लोकांची ट्रेनिंग घेतो, इंडिव्हिज्युअल ट्रेनिंग असतात, नंतर ऑफिसचे ट्रेनिंग असतात. सो इट युटिलाइज दॅट टाइम आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट. त्याच्यासाठी मी शनिवारीवर केलं. तर लोकांनी जर कष्ट केलं, मुलींनी, अगेन कमिंग बॅक टू युअर पॉइंट, कोर सेक्टरमध्ये, तर काहीही प्रॉब्लेम नाही. मुलींनी पण जावं. आणि आता लाईफ सोपं झालं. लॅपटॉप, PC याच्यावर बरंच काम होतं. आय वुड से 80% काम होतं. इव्हन जे मशीनचं काम असतं ते सुद्धा मशीन्स ऑटोमेटेड झालेत. तुमचं ताकदीचं काम नाही राहिलं. सो का नाही जायचं? तुमच्याकडे जर लायकिंग असेल तर जावं, नक्की जावं. प्रत्येकानं ITत जाऊन लाईफ सोपं नाही. म्हणजे आता माझी बहीण मास्टर कार्डला काम करते, वाटतं आपल्याला कमी काम आहे, 15-17 तास काम करते. जेव्हा माणूस जग बघतो तेव्हा त्याचा ओव्हरऑलच नजरिया बदलतो, पूर्ण बदलतो खूप गोष्टींमध्ये. म्हणजे पर्सनली, प्रोफेशनली, कल्चरली तुम्हाला काय डिफरन्स? खूप फरक पडला. म्हणजे मी सांगतो, मी जेव्हा अमेरिकेला गेलो 2016 मध्ये पहिल्यांदा, प्रॉब्ली म्हणजे बिझनेस ट्रिप माझी पहिली बाहेर होती. तुम्ही गेल्यावर, म्हणजे मी बरेच आमच्या घरी पण सांगितलंय की न्यूयॉर्कला उतरलो, पाय लटपटायला लागले मला. का भीती असेल की इथून मला वाटलं तर परत जाता येत नाही. आणि त्यावेळेस मित्र आला, ज्यावेळेस सुरुवातीला ज्यांनी मदत केली त्यांची मी खूप कन्वर्ट. कारण पहिल्या वेळेस तुम्हाला खूप कम्फर्टेबल करायला लागतं. ती स्केल बघतो आपण, ते मोठे मोठे स्ट्रक्चर्स, रस्ते बघतो आणि आपण भारावून जातो.
काय करायचं आपल्याला, आपण लॉस्ट होतो. आणि हे बरेच जण होतात. आता मी 20-25 ट्रिप केल्या की दर 6 महिने तिकडं, असं मला काहीच वाटत नाही. म्हणजे मला तिथं कोण मित्राला भेटायला वाटत नाही, कारण त्याच्यापेक्षा मी जास्त अमेरिका फिरलोय. पण हे खूप जग वेगळे. म्हणजे आता आमचा भाचा गेला तिकडं, तो माझ्या हट्टापायी अमेरिकेत गेला, ऑस्ट्रेलियाला जायचं होता, अमेरिकेला गेला IIT मध्ये. मला 6 महिन्यांनी सांगितलं तुमच्यामुळे आलो, सगळी चूक आहे, तर सगळं एकटं कुणाला काही पाठवू नका. ठीक आहे, 6 महिने थांबतो. 6 महिन्याला आता म्हणतो आता मी इथंच राहणार, कारण त्याचं रिझन आहे. पहिले 6 महिन्यात लोनलीनेस येते. तुम्हाला इथं मस्तपैकी सगळ्याची सवय असते, तर सवय असते तिकडे सगळं स्वतः करायला लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणाकडे आपण विदाऊट अपॉइंटमेंट नाही जाऊ शकत. कट्ट्यावर बसू रे, ये रे, शनिवार कोणी येत नाही. आणि म्हणतं अमेरिकेत आहे म्हणजे एका गावात आहे, मला 2 तासाचा प्रवास आहे हो, गाडी असल्याशिवाय काही करू शकत नाही. बरं, अमेरिकेतली जी सगळं दिसतं ते जर तुम्ही पैसे भारतात पाठवले किंवा कुठल्या अशा देशात पाठवले जिथे डॉलरची व्हॅल्यू कमी आहे तर फायदा आहे. अमेरिकेत काही नाही. तर हे लोकांना कळत नाही. पण अमेरिकेत गेलं पाहिजे का, किंवा परदेशात मिळून होईल, कारण तिथं जाऊन तुम्हाला इंडिपेंडंट तुम्ही खूप लवकर होता. जग कसं चालतं रूल्सनं. आता आपण हॉटेलमध्ये जातो, एका हॉटेलमध्ये महिनाभर राहतो, किंवा अगदी साध्या हॉटेलमध्ये गेलं तरी सामान घ्यायला माणूस येतो आपल्या गाडी उतरलं किंवा रिक्षातनं गेलं, कुठे कसं आहे. तिथं तुम्ही मॅरिएटमध्ये करून काय होतं, सामान आपलं आपलं घेऊन जायचं, रूम बदलायचं, करायचं तर करा रूल्स प्रमाणे. कारण तिथं माणसं कमी आहेत, त्यामुळे प्रोसेसची व्हॅल्यू जास्त आहे आणि माणसाची व्हॅल्यू खूप जास्त आहे. आणि चांगल्या माणसाची चांगल्या स्किलसेट असेल तर अमेरिकेत एक्सपोजरसाठी जा, तुमचं फरक पडतो. एज्युकेशन, एक्सपोजर, प्रेझेंटेशन्स आणि प्रोफेशनलिझम, ह्या 4 गोष्टी ज्या तुमच्या नॉर्मल टेक्निकल नॉलेजपेक्षा खूप फरक पडतो. तिथं राहावं की नाही हा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. पण एक मी सांगतो किंवा सगळ्या पॅरेंट्सना, गेलेला माणूस परत येत नाही. मी उगीच आशा ठेवू नका. रेअरली परत येतो. 10 वर्ष तो परत येत नाही, आणि 10 वर्षांना तो तिकडे अमेरिकन होतो, त्यामुळे तो कधीच परत येत नाही. ते तुम्ही आशा ठेवू नका. पण जावं का परदेशात, नक्की जावं. डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये नक्की जावं. मी अजिबात डिस्करेज करणार नाही, पण गोल घेऊन जावं. सगळेच जातात म्हणून जाऊ नका, कारण स्वस्त नाही जाणं. त्याला प्रत्येकाला 70-80 लाख खर्च आहे. भारतात ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, आहेत. तुम्ही कष्ट केलं तर भारतात पैसे तेवढेच मिळतात का, मिळतात. पण तुम्हाला राईट थिंग, कष्ट, एफर्ट्स, कारण भारतात कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. ते कॉम्पिटिशन तुम्ही जर स्टँड आउट केला तुम्हाला मिळतं, काही पैसा प्रॉब्लेम नाही. काही म्हणजे मी जर भारतात काम करायचं ठरवलं तर मला अमेरिकेशी जास्त पैसे मिळतात त्या प्रोजेक्टला. पण त्याची दुसरे कंडिशन आहेत की का करत नाही मी काम. पण तुम्हाला भारतात अपॉर्च्युनिटी तेवढ्याच आहेत जर तुम्ही आउटस्टँडिंग काम केलं आणि एक्सेप्शनल राहिला तर. त्यामुळे जावं, जरूर जावं भारतात, काही प्रॉब्लेम आपल्या भारताच्या बाहेर. सध्या एक असा ट्रेंड दिसतो की इंजिनिअरिंग केलेलं असतं आई वडिलांच्या प्रेशरमुळे किंवा असं, आणि नंतर फील्ड किंवा करिअर वेगळ्याच कुठल्या तरी फील्डमध्ये करतात. आणि तुम्ही एक्झॅक्ट वाईस वर्सा सिच्युएशन मध्ये की तुम्हाला कुठल्याही बॅकग्राऊंडची मुलं चालतात आणि तुम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण देऊन किंवा स्किल देऊन हे करतात. तर हे इंजिनिअरिंग केलेली मुलं का वाटा बदलतात, किंवा का असं झालंय की बऱ्याच लोकांना अर्ध्या रस्त्यात कळतं की नाही मला नाही आवडत, पण त्याच्यावर 4 वर्षांची आता फी घातलेली असते बऱ्याच. आणि आपण समजा 2 वर्षात सोडलं तर आपल्याकडे बरेच समाज असं म्हणतो काय सोडलं शिक्षण. पण आई वडिलांनी आधी विचारलं की त्याला आवड आहे का त्याची, सगळीच इंजिनियर म्हणून जाऊ नका. आणि मी माझ्याकडे या इंजिनिअरिंग सांगतो उदाहरणार्थ कारण माझी इंजिनिअरिंग कंपनी. पण फॉर एक्झाम्पल एखाद्याला, आता माझी डिजिटल मार्केटिंग कंपनी पण आहे, तिथं तुम्हाला व्हिडिओग्राफी शिकायची, तुम्ही ते शिका ना. कंटिन्यू एखादा माणूस क्रिएटिव्ह आहे, एज्युकेशन आहे, त्याला काय इंजिनिअरिंगला घालताय. मग इथे कुठेतरी आई वडिलांचं पण थोडंसं, आई वडिलांनी पण थोडा असा इन्व्हॉल्व्ह केला पाहिजे की त्यांनी फार मुलाचं लायकिंग म्हणजे फार जाऊ नये. नाहीतर मग मुलं मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा झाले पंतप्रधान तेव्हा नाही मला ते लेखक व्हायचे, मला पॉलिटिशियन व्हायचे, ते होत नाही. तो रिअलिस्टिक ऍट द सेम टाइम. पण त्यांची आवड काय,
हा, आणि ऍट द सेम टाइम तुमच्याकडची तुमच्या बाकीच्या कंडिशन, सोशल कंडिशन्स, फायनान्शियल कंडिशन्स याही बघितल्या पाहिजेत. उगाच हे करण्यात प्रश्न नाही की सगळे करतात म्हणून मी काहीतरी वेगळ्या वाटा घेतो. पण जर तो करू शकत असेल वेगळ्या वाटा तुमच्याकडे असेल आणि त्याच्याकडे ती कपॅसिटी असेल, त्यांना कष्ट घेतले असतील आधी, तर ते करावं. उगाच एज्युकेशनच्या कारण हल्ली इंजिनियरलाही व्हॅल्यू नाहीये. मी आता सांगतो, उगाच त्या इंजिनिअरिंगच्या डिग्रीसाठी करू नका. म्हणजे तुम्ही माहित असेल ती चहाची पुणेरी पाटे आहेत, ते त्यांना इंजिनिअरिंगची डिग्री लावली, त्यांना फक्त म्हणाले ह्या डिग्रीनं माझं फक्त लग्न झालं. तर इंजिनिअरिंगला व्हॅल्यू तुम्हाला आता किती इंजिनिअरिंग कॉलेज असतील महाराष्ट्रात? 810 इंजिनिअरिंग कॉलेज असतील महाराष्ट्रात. पुण्यात 50 ते 60 आहे. एवढी कॉलेजची गरज आहे का आपल्याला ऍज अ इंडस्ट्री एक्सपर्ट म्हणून? तुला माहितीये का, बऱ्याच वेळा इंजिनिअरिंग शिक्षणाच्या बिझनेसपेक्षा कशाच्या बिझनेसवर चालतं त्यांचं? हॉस्टेल आणि मेस. कारण तुमच्याकडनं पैसे 12 महिन्याचे घेतात आणि मुलं 8च महिने राहतात. सो दिस इज वन पार्ट. आणि कॉलेजची एज्युकेशनल व्हॅल्यू चांगली पाहिजे. म्हणजे कॉलेजचा स्टाफ, आम्ही जेव्हा शिकलो COAP, MIT, त्याचा स्टाफ इतका चांगला होता. म्हणजे आमच्या याच्यात 91 लेक्चर्स, 5-7, 7-7 पेपर आमच्या वर्गात सोडवून घ्यायचे. आता किती प्रोफेसर सोडवून घेतात? नाही घेत. आणि मुलांनी सोडायचे नसतात. दोन्ही गोष्टी. म्हणजे आमच्या गोष्टीत त्याचं ड्रॉइंग तो होता कॉम्प्युटरचा, त्याला सिव्हिलचं पहिल्या वर्षी ड्रॉइंग करायचं. अरे म्हटलं हे ड्रॉइंग चुकलंय, तू वरती जिना चढून जातोस ते वरती रूमच नाही, जो डोक्यावर कसं जाणार? तर त्यानं त्या सिव्हिलवाल्यांना विचारलं की असं चुकलंय, काय करू? तुला हे पुढच्या वर्षी लागणार नाही, ते आहे ते दाखव, मीच सही करणार आहे. सो दॅट इज हाऊ यू डू इट. कोर इंजिनिअरिंग आणि सध्या जेन झी, जे जनरेशन झी म्हणतात, ते आता येऊ घातलेत मार्केटमध्ये, तर त्यांचा तुम्हाला काय अनुभव आहे? त्यांचं असं की कोर इंजिनिअरिंग एक्झिस्टच करत नाही असं त्यांचं म्हणणं. मी IT करणार आणि सगळं ऍपवर चालवणार. तरी कोविडनं चांगला लेसन दिला लोकांना की ऍपवर जग चालत नाही. आणि आमच्या घरातही आहे, कारण माझा मुलगा जेनझी आहे. कशाला जायला लागतंय? उबर आणि झोमॅटोवर मला सगळं होतं. कोविडमध्ये सगळं बंद झालं, सगळं करायला लागलं. पण त्यांचा ऍटिट्यूडच वेगळा आहे. हा, आणि मी त्याला ब्लेम करत नाही, कारण त्यांना फॅसिलिटीज मिळाल्या. पण त्यातले सुद्धा जे पुढे गेले ते नाही वापरत. आपण म्हणतो की स्क्रीन टाइम मी एवढा आहे, तासभर आहे. परवाच मी इंटरव्ह्यू बघत होतो इलॉन मस्कचा, जो ट्विटर कंपनी चालवतो, ओन करतो, टेस्ला चालवतो वगैरे चालवतो, सगळं ते ट्विटरमध्ये असतो, तो ट्रम्पच्या गव्हर्नमेंटमध्ये वगैरे. स्क्रीन टाइम 4 मिनिटे होत्या माणसाचा. 100 तास काम करतो आठवड्याला. $100 मिलियन सिरीज घेतो. रॉकेट पडलं तरी मला रिस्क नाही. परवा त्या इस्रोवाल्यांचा इंटरव्ह्यू होता, नुसतं अप्रुव्हल दिलं की माझा सॅटेलाइट रेडी आहे, तो विथिन अवर्स लॉन्च होतो. एवढं फास्ट काम करतो. 1,40,000 लोकांची कंपनी एकटा चालवतो. तर ही माणसं वेगळी आहेत, कारण त्यांनी कष्ट. किती लोकांची कपॅसिटी आहे की स्वतःचे $200 मिलियन एखाद्या बुडणाऱ्या कंपनीत टाकायचे स्वतःचे. आपल्याकडे $200 मिलियन तर तो आयुष्यात परत काम नाही करणार. बरं, पैसा सगळा आहे का हा प्रश्न आहे. आता तुम्ही बऱ्याच NDTVच्या स्टोरी वाचता, लोकांनी $100 मिलियन किंवा अशा कंपन्या विकल्या. एक हैदराबादचा माणूस आहे, त्यानं काहीतरी 100 का 200 कोटीला कंपनी विकली. त्याला प्रश्न पडलाय मी करू काय आयुष्यात? त्याचा त्रास जास्त झालाय त्याला. फायनान्शियल इंडिपेंडन्स झाला, त्याला वाटलं तर सगळं झालं आयुष्यात, पण मी करू काय? सो हा बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम झाला. त्यामुळे तुम्ही कष्ट करा, पैसे येतात, सगळे येतात. पण 3 वर्ष पेशन्स, हार्डवर्क किंवा डेडिकेशन 2 ते 3 वर्ष ते जेनझीकडे आहे का? काहींकडे. जेनझीकडे मी असं जेनझीला ब्लेम नाही करणार. सो इट इज अपब्रिंगिंग आणि कल्चर, आणि त्याच्यात बऱ्याच लोकांचं ऍटिट्यूड आणि घरचं हे कष्ट करायचे. त्यात परत शहरी ग्रामीण असा पण फार फरक पडतो. येस अँड नो. पण ग्रामीण जास्त कमिटेड असतात, कारण त्यांना ऑपॉर्च्युनिटीज कमी असतात.
आता माझ्याकडे सुद्धा असं होतं ना की ग्रामीण मधला पहिले तर 6 महिने एकदम शिस्तीत काम करायचं, नंतर शहराची हवा लागते. पण सगळ्यांना लागते का? नाही लागत. काही लोकांना लागते. तो तुमच्या अभिनय. माझ्याकडे अशी लोक आहेत की त्याला वाटतं हा माणूस करू शकेल की नाही काम. आज तो माणूस 6 लोकांची टीम सांभाळतो व्यवस्थित, आणि बाकीचे लोक हे करतात की नाही मी फ्रेशरशी नाही करत. द्यावं फ्रेशर, मी ट्रेन करून देतो. हा माणसाचा ऍटिट्यूड महत्वाचा आहे, आणि हे सगळीकडे महत्वाचं आहे. तर थँक्यू वायडी. एकतर मी फायनल इंटरव्ह्यू होईपर्यंत मी सर बोलणं टाळायचं शिकलो मेन म्हणजे. आणि हे तुम्ही माझ्याशीच नाही सगळ्यांशीच करा. यस. आणि त्यांना तुम्ही सांगा गेस्ट ना, म्हणजे सर नाही म्हटलं चालेल का मी असं करतो, पण तो समोरचा पण कसा घेईल टेल अपफ्रंट. आणि सो हे तुमचं कल्चर तुम्ही सेट करा की आम्ही, सो इट यू ब्रिंग इट ऑन वन प्लॅटफॉर्म. तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आलात तर तिथं टेबल पण आहे आणि सोफा पण आहे. सो हे माझ्या अमेरिकेच्या पार्टनरनी सांगितलं का पाहिजे 2 गोष्टी. जेव्हा तुम्ही कोणाला प्रेज करता किंवा कोणाला काही चुका सांगत असता तेव्हा तुम्ही टेबलावर बसा, एरवीच्या वेळी सोफ्यावर बसा जेव्हा तुम्ही इक्वल असता. सो दॅट इज द इंटेन्शन ऑफ हॅव्हिंग दिस. सो लोकांना वाटतं सर म्हटलं की रिस्पेक्ट मिळतो, नाही मिळत. तुम्ही नाव म्हणताना सर रिस्पेक्ट देऊ शकता. मी तर मध्ये असं नव्हतं की प्रत्येक मेजरनी मी इम्प्लिमेंट नाही करू शकलो, माझा फेल्युअर आहे की सर म्हटलं की 100 रुपये फाईन भरायचा. खूप सारं फाईन भरला ऑफिसमध्ये नाही होत. कारण ते असं इतकं भिनलेलं आहे की समोरचा माणूस मोठा असेल तर सर किंवा मॅडम हे पाहिजे. म्हणजे आता आपण मेल लिहितात मला लोकांची, मला क्लायंटला पाहिजे तर हाय सर की मला ती एडिट करायला लागतं, खाली नाव टाकायचं आपलं, मग आपण फॉरवर्ड करायचं. तुम्ही लिहा ना डायरेक्ट. बरं तुम्ही फॉरेनरला त्याच्या नावाने लिहिता, मग मला लिहायला काय प्रॉब्लेम आहे? आपण त्यांच्याशी त्यांच्याप्रमाणे वागतो, पण आपण आपण आता तुम्ही लेट्स से परसिस्टंटच्या आनंद देशपांडे म्हटलं हाय आनंद, त्यांना काही वाटणार नाही कारण त्यांना युज टू आहे. त्याला तुम्ही म्हटलं हा हाय आनंद सर, तर मग प्रॉब्लेम येतो. सो ओव्हरऑल आपण सुरुवात केली होती की टेक्निकल म्हणजे कोर सेक्टरमध्ये आपण काय बोलणार आहोत. पुन्हा कोर सेक्टरमध्ये किती संधी आहेत, अपॉर्च्युनिटी. लिटरली आपल्याला दिसतंय की मे बी ग्लॅमर तेवढं दिलं गेलं नसल्यामुळे लोकांना माहित नाहीये, पण त्यात खूप साऱ्या संधी आहेत. आणि इव्हेंच्युअली आपल्याला हे पण कळलंय की एक नॉन टेक्निकल मुलगा आहे किंवा ज्याने इंजिनिअरिंग त्याला घेता आलं नाही किंवा त्याला काही प्रॉब्लेममुळे घेता नाही आलंय, सो तो देखील एवढं सगळं घेऊ शकतो. सो तुम्ही ओव्हरऑल सांगितलं, आणि खूप वेळातून आमचा असा एक वेगळा एपिसोड झालाय ज्याच्यामध्ये मग आम्ही मेनस्ट्रीम पासून काहीतरी वेगळं देऊ शकलो. तर तुमचं त्यासाठी खूप खूप थँक्यू की तुम्ही एक वेगळ्या स्ट्रीमला आम्हाला काहीतरी नेता आले त्या विषयावर बोलायला तुम्ही आम्हाला. ऍब्सोल्युटली, हे माझं प्लेजर आहे. आणि वन ऑफ द थिंग इज यू सी द बिगर बिझनेस दॅट हॅव ग्रोन अदर दॅन IT. लेट्स से टेक रिलायन्स, टेक गोदरेज, ऑल आर कोर सेक्टर राईट, आणि ते कुठं कमी आहेत. L&T आहे. सो यू लुक एट दोज कंपनीज, तिथं तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत कोर सेक्टरमध्ये, नाही तसं नाही. आणि IT ग्लॅमर आहे, आय अग्री. ऑफिसेस चकाचक आहे, पण आता कोर सेक्टरची पण ऑफिसेस चकाचक झाली आहे आणि ते ग्लॅमर इकडे पण आले. पण तुम्हाला कष्ट दोन्हीकडे करायचे, दोन्हीकडे शिकायचे, दोन्हीकडे एफर्ट्स टाकायचे. आणि तुम्हाला इंजिनिअरिंग नाही मिळालं किंवा पाहिजे ती ब्रँच नाही मिळाली किंवा कुठलं कॉलेज, निराश होऊ नका. हे एंड ऑफ द वर्ल्ड नाहीये. तुम्ही बाहेरच्या चांगल्या ट्रेनिंग कोर्सेसवर आमच्याकडे करा, कुणाकडेही करा, त्याच्यावर तुम्ही परत तुमचं करिअर बनवू शकता. पण कष्ट करायची तयारी पाहिजे. आपण बोललो सगळं तुमच्या ट्रेनिंग स्टाईल बद्दल, पण नक्की तुमच्या कोर्सला कसं अप्लाय करायचं आणि काय प्रोसेस? सो आमच्या ट्रेनिंग कोर्सचं जे मॉडेल त्याला आम्ही प्रायमाव्हर्सिटी म्हणून म्हणतो. ते तुम्ही primaversity.com वर गेला की सगळं डिटेल्स मिळतील. त्याच्यात नंबर्स पण आहेत. तो आमचा ऑफिसचा नंबर 7020836233 किंवा वेबसाईटवर पण असेल. तिथं तुम्ही बघितलं, तिथं अप्लाय केलं किंवा लिंक्डइन पेजवरनं अप्लाय केलं तर आमची टीम गाईड करेल. आम्ही घाई करत नाही तुम्हाला रिक्रूट करायची. वी वॉन्ट टू इव्हॅल्युएट फर्स्ट वेदर यू कॅन डू दॅट अँड वेदर यू सिट्स दॅट. कारण आम्हाला त्या गोष्टी करायच्या नाहीत की फक्त बॅचेस भरायच्या 100, 200, 500. एकदा लोकांचं नाव झालं पाहिजे एक, आणि लोकांना त्याचे रिटर्न्स ऑन मनी मिळाले पाहिजे. आता आमच्याकडं अशा 2-4 आमच्या ऑफिसमध्ये सध्या 15-20 लोकांची रिक्रुटमेंट आहे इमिजिएट, 120 लोकांत. तर आम्ही 2-4 स्कीम्स पण देतो
की तुम्ही जर खरंच फायनान्शियली निडी असाल, आमचे कोर्स स्वस्त नाही आहेत कारण आम्ही सिरियस देतो, पण डिपेंड अपॉन कोर्स अँड कॅपॅबिलिटी तुमच्या फीज आमच्या ऑफिसला कळतील. पण त्याच्यापेक्षा आम्ही असं देतो की जर तुम्हाला निडी असेल तर आम्ही स्कॉलरशिप बेस्ड ऑन युअर कॅपॅबिलिटीज देतो, बेस्ड ऑन व्हॉट यू डू. सेकंड थिंग इज आमच्याकडं जर सिलेक्शन झालं तर आम्ही प्री प्लेसमेंट देतो. सिलेक्शन केलं आणि 2 वर्ष आमच्याकडं काम केलं तर आम्ही तुमचे ट्रेनिंगचे पैसे परत देतो सगळ्यांना. आणि दुसरीकडं आम्ही जॉब रेडी तुम्हाला करून देतो. 3 इंटरव्ह्यूज कॉल देतो. टेक्निकल जे सिलेक्शन आहे तुमच्या हाती आहे आणि आम्ही सगळं रेडी करतो प्लेसमेंटला सुद्धा. पण महत्वाचं म्हणजे जर आमच्याकडे सिलेक्शन झालं तर तुम्हाला पैसे परत मिळतात. 2 वर्ष आमच्याकडे थांबायचं, 2 वर्षांना तो तुम्हाला आम्ही पैसे तुमचे परत देतो. आणि हे सगळं ऑफर लेटर आणि हे सगळं तुम्हाला पहिल्या दिवशी मिळतं. ही टर्म्स अँड कंडिशन्स लिहिलेली मिळते आणि तुम्हाला प्रायमावरच्या कमिटमेंट किंवा ह्या गोष्टी तर कुठल्याही एम्प्लॉय कोणालाही विचारायचं असेल तर कधीही विचारा. जे दिलं जातं ते पूर्ण केलं जातं न मागता. फक्त तुम्ही ते कष्ट करायला पाहिजेत आणि ते कोरिक्युलम पूर्ण केला पाहिजे. आणि घाईनं जॉब मिळते किंवा हे म्हणते म्हणून येऊ नका. तुम्ही व्यवस्थित मानाची तयारी करून, कष्ट करायची तयारी करून, आमच्या ॲप्टिट्यूड टेस्ट आणि कॅट टेस्ट तुम्ही कुठल्या लेवलला आहे. आता तुम्ही इंजिनियर असाल तर ॲप्टिट्यूड 0 असतं, कॅट टेस्ट 0 असते, विच इज ओके. सो बेसिक पासून सुरू करा आणि बेसिकची पण कामं असतात त्यांचं पण हे मिळतं. असं काही नाही की तुम्हाला अपॉर्च्युनिटी, तर ह्याच्यावर primaversity.com वर करा किंवा तिथे ईमेलवर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आमची टीम तुम्हाला त्यांना कोणाला ज्यांना आहे त्यांना कॉन्टॅक्ट करेल. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.